नमस्कार मंडळी. काय करायचं? मिरच्यांचा ठेचा? नाही, पहिला बिया काढून घेते आहे. काय हिंट येते का? मी बनवते मिरची. मिरची लागेल का? अहो कशाला नाही, जेवणाला मिरच्या करतात, भरलेल्या मिरच्या. काय आहे अहो ना, फ्रीजमध्ये काय ना काहीतरी दिसलं ना उचापत्या माझ्यासाठी काढणारच. हे तसं तर आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, मध्ये मध्ये चालूच असतं. म्हणून जरा मसाला आहे ना एकत्र जरा बनवूनच ठेवते. म्हणजे काय, आपल्या मिरच्या आणल्या की भरल्या आणि तळलं की झालं. जेवणासंगती जरा चेंज छान वाटतं. रोज रोज तेच तेच काय ना, भाजी चपाती. मग अशा मिरच्या भजा केल्या, ह्या स्टोअर करून पण ठेवू शकतो, खराब अजिबात होत नाही. मसाला आपला सुकच असतो ना, मग चांगल्या राहतात. पाहिजे तेव्हा भरून ठेवल्या ना की फ्राय करायच्या आणि खायच्या. अशाच तेलात फ्राय केल्या तरीसुद्धा खूप छान लागतात. फक्त एवढं की वरतून थोडंसं लिंबू मारावं लागतं. पण ध्रुव पण आहे, ध्रुवला बेसनचं जास्त आवडतं, म्हणून मग आम्ही आपल्या बेसनच्या केल्या. म्हणजे जेवणामध्ये एक भाजी ॲड होऊन जाते ना. थोडंसं टेस्टिंग केलं पीठ चांगलं आहे की नाही, ही एक न्यू ट्रिक आहे. म्हणजे भज्यांना पीठ आपलं बरोबर जाम झालं आहे की नाही ना, हे मी असं पाण्यात टाकून चेक करते. म्हणजे कसं, जर पीठ फसकटलं म्हणजे हे भज्यांना लागणार नाही, आणि असंच बसला म्हणजे भज्यांना चांगलं लागेल. भज्या फुटत नाही आणि इतक्या छान होतात ना भज्या. मी आता तळणीला टाकल्या. तळणीला टाकल्याच्या नंतर काय, आपलं फ्राय होऊन चांगला कुरकुरीत करायच्या, लाल होस्तवर. स्टार्टिंगला कमीच गॅस ठेवला, नंतर मग एकदम फास्ट गॅसवरती जरा लाल लाल केल्या कुरकुरीत, आणि मग आपल्या फास्ट गॅसवरतीच काढल्या. तेल गरम असताना काढलं ना तर मग जास्त तेल खात नाही भज्या. आणि मी कसा ओवाच टाकते, सोडा बिडा काय टाकत नाही. म्हणून माझ्या भज्या मस्त छान कुरकुरीत होतात आणि पोटात बसल्यासारख्या पण नाही वाटत. मग झालं आपल्या जेवणाचा अजून एक आयटम ॲड. आम्ही बसतोय जेवायला, या मग येत आहे का? गरमागरम भजी.